ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यभरामध्ये वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं आणि यानंतर ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चांगलीच जुंपली। फडणवीस चोरांचे सरदार अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली, तर फडणवीसांनी सुद्धा जोरदार पलटवार केलाय। महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यभरात आंदोलन केलं। दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधल्या आंदोलनामध्ये स्वतः उद्धव ठाकरे सहभागी झाले होते। यावेळी उद्धव ठाकरेंनी कलंकित मंत्र्यांचा उल्लेख करत सरकारवर हल्लाबोल केला। तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे आणि काँग्रेसने त्यांना एक चांगला शब्द दिलाय, चीफ मिनिस्टर नाही, काँग्रेसने म्हटले थीफ मिनिस्टर, चोरांचा सरदार आहे। तर हे पाप, कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात। बरं, ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत। ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीतही चोरी केली, त्यातही पैसा कमावला। आता कोणाचे सरदार म्हणायचं? उद्धवजींना कफन चोरांचा सरदार म्हणू, पण मला अशी भाषा वापरायला आवडत नाही। मर्दाला कधीही मी मर्द आहे सांगण्याची गरज पडत नाही। जे जो इकडचे ना तिकडचे असतात त्यांना सांगायला गरज आहे की मी मर्द हूँ। उद्धव ठाकरेंनी तर ह्याबद्दल भ्रष्टाचार आणि या विषयाबद्दल बोलू नये। तो दरोड्यांचा मालक आहे, श्री 420 आहे। अहो, उद्धव ठाकरेचं घरच भ्रष्टाचारावर चाललेलं आहे। नवीन मातोश्रीमध्ये जाऊन राहतोयस ना, ते देवेंद्र फडणवीसांची खूप कृपा आहे। मुख्यमंत्री सांगतात नाही, आम्ही त्यांना समज दिलेली आहे की या वेळेला रमी नको खेळू, 3 पत्ती खेळ। पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको, बॅग बंद ठेव। पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको, भर उन्हाचा बार काढ। हे बघा आलं ऊन। आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेलं आहे, पुन्हा असं करायचं नाही। मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते। अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जाते तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला। देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे की मला काढायचं हो, पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही। अशी परिस्थिती झाली, दबाव आहे माझ्यावरती। अरे द्या जुगारून दबाव। मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले। एक मंत्री तुम्हाला माहितीये कोण, अत्यंत वाईट आरोप होते, महिलेवरचे आरोप, बरोबर ना? त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना, वनमंत्री होता, वनवासात पाठवला होता। महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यभरात आंदोलन केलंय। बनियान आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत तसंच भर रस्त्यात पत्ते खेळत महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं। बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या या मंत्र्यांविरोधात कारवाई करा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनातनं देण्यात आलाय। अमरावती या ठिकाणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा मुखवटा घालून डान्स करत त्यांच्यावर नकली पैसे उधळवण्यात आले। पुण्यात आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी पैशानं भरलेली बॅग आणल्याचं पाहायला मिळालं। पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनोख्या पद्धतीनं जनाक्रोश आंदोलन करण्यात आलं। भरत गोगावले, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांचे राजीनामे घ्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। तिकडे बीडमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। तर रत्नागिरीत महायुती सरकार विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात एक विचित्र प्रकार घडलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्क महाविकास आघाडी विरोधातच घोषणाबाजी करण्यात आली। नागपूर, नाशिक, कोल्हापूर, परभणीसह अनेक ठिकाणी ठाकरेंच्या सेनेकडून वादग्रस्त मंत्र्यांविरोधात आंदोलनं करण्यात आली आहेत।
ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर सत्ताधाऱ्यांनी यावर टीका करत उत्तर दिलंय. हेच उत्तर आहे त्याला. ज्यांना स्वतः कुठच्या पक्षाचं ते माहिती नाही, हे देशामध्ये जी काही महाविकास आघाडीची सरकार आहेत त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे, आमच्या विरोधात कुठं आहे? या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिलेलं नाही आहे. रिकाम विरोधी पक्ष राहिलेला आहे. लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे, बेरोजगार बोललं पाहिजे. विरोधी पक्षाचं ते काम असतं, पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षाची आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चा काढला. मतचोरीचा आरोप करत इंडिया आघाडीने दिल्लीमध्ये जोरदार निदर्शनं केली. राहुल गांधी, प्रियांका गांधींसह खासदारांना ताब्यात घेण्यात आलं होतं. 30 खासदारांना निवडणूक आयोगाकडनं भेटीची परवानगी देण्यात आली. विरोधी खासदारांचा केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयावरचा मोर्चा संसद परिसरामध्ये अडवण्यात आला. नव्या संसद भवनापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मात्र काही अंतर चालल्यानंतर संसदेच्या मकरद्वाराजवळ पोलिसांनी हा मोर्चा अडवला. विरोधी खासदारांनी या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. अनेक महिला आणि पुरुष खासदारांनी बॅरिकेड्सवर चढून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणा दिल्या. सपा प्रमुख अखिलेश यादव तर बॅरिकेडवरून उडी मारून दुसऱ्या बाजूला पोहोचले. जिनके खिलाफ हमारी मांग है डिलीटेड बोर्ड, उन अधिकारियों के खिलाफ कार्रवाई होनी चाहिए. मैंने सबूत दिए हैं, ये इससे बड़ा सबूत और क्या होगा. त्यानंतर अखिलेश यादव यांना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलं. यावेळी विरोधी पक्षातले ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे दुसऱ्या बाजूला खुर्चीवर बसले होते. विरोधी खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. पोलिसांनी गाडी बोलावून विरोधी खासदारांना एक एक करत गाडीमध्ये बसवलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रियांका गांधी, संजय राऊत, सागरिका घोष यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. क्या कहेंगे आप? हाँ, लगभग 30 के लगभग एमपीज की परमिशन थी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से. इनमें नंबर ज्यादा होने का उनको डिटेन किया गया, उनको बताया गया. मोर्चाच्या दरम्यान टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांना पोलिसांच्या बसमध्ये चक्कर आली. राहुल गांधी यांनी त्यांना पाणी पाजलं. तसंच पश्चिम बंगालच्या आरामबागच्या खासदार मिताली बाग या देखील बेशुद्ध झाल्या. बसमध्ये प्रियांका गांधींसह इतर महिला खासदारांनी टाळ्या वाजवून मोदी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू ठेवली. या ठिकाणी हंगामा सुरू असताना दुसरीकडे भाजपकडनं पत्रकार परिषद घेण्यात आली. ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है. कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है. 1 मैन 1 वोट की लड़ाई है. इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए. एक वैचारिक दिशाहीनता की और दुविधा की समूह कांग्रेस पार्टी और उसकी नेता राहुल गांधी बन चुके हैं. अराजकता धीरे धीरे अहंकार के साथ मिलते हुए देश में एक अस्थिरता पैदा करने की एक सोची समझी रणनीति ये है. यावेळी आंदोलन करणाऱ्या विरोधी खासदारांवर किरण रिजिजू यांनी निशाणा साधला. शेम 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 शेम. हम शांतता मार्ग से ही हमारी लड़ाई जारी रहेगी. तो अब आगे किस तरह से मैम करेंगे? महात्मा गांधी जी को आदर्श मानते हैं, उसी तरह हम आगे लड़ाई करते रहेंगे. अब वो खरगे जी बोल रहे हैं
कि सारा अपोजिशन मेंबर जो वीआईपी है, तो 150 लोग क्या इलेक्शन कमीशन का चेयरमैन कमिश्नर का रूम में 150 लोग घुसेंगे क्या? ये कैसे बातें करते हैं? बोलते कि सबको जाना है। संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आणलेल्या खासदारांना नंतर सोडून देण्यात आलं. राज ठाकरे यांच्या विरोधामधल्या याचिकेवर सुनावणी सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. याचिका केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. मराठी हिंदी वादावरून राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मराठी हिंदी वादासंदर्भात राज ठाकरेंविरोधात केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्ते घनश्याम उपाध्याय यांना खडसावलं देखील. याचिका केवळ प्रसिद्धीसाठी असल्याची टिप्पणी यावर कोर्टानं केली. प्रसिद्धी हितसंबंधांच्या याचिकांपेक्षा हे वेगळं काही नाही. प्रसिद्धीसाठी अशा याचिका दाखल करू नका अशा शब्दात कोर्टानं याचिकाकर्त्याला सुनावलं. राज ठाकरेंच्या मनसेची राजकीय मान्यता रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश द्या अशी मागणी सुद्धा या याचिकेतून करण्यात आली होती. मात्र पर्यायी उपाय निवडण्यापूर्वी या न्यायालयात जाण्याचं कोणतंही कारण नाही म्हणून याचिका फेटाळण्यात आली असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला ज्या पद्धतीनं फटकारलेलं आहे की एकतर सर्वोच्च न्यायालयाचा त्याच्यात वेळ जातो आणि केवळ प्रसिद्धीसाठी म्हणून अशा पद्धतीचे जनहित याचिका दाखल करण्यात येतात. पण सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या लोकांना कडक शब्दात फटकारलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. कबूतरखाना बंदीचा हायकोर्टाचा आदेश कायम राहणार आहे. कबूतरखाना प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशामध्ये हस्तक्षेपास नकार दिलाय. कबूतरखाना प्रकरणात सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. मुंबईतील कबूतरखाने बंद ठेवण्याचा हायकोर्टानं निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळल्यानं कबूतरखाने बंदीचा हायकोर्टाचा आदेश आता कायम राहणार आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेनंही आक्रमक भूमिका घेतली आहे. कबूतरखान्यावर लावलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास पालिका थेट पोलीस स्थानकात तक्रार देऊन गुन्हे दाखल करणार आहे. कबूतरखान्यांव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकल्यावर देखील पालिकेनं कारवाईचा इशारा दिलाय. ठीक आहे, आता जे 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 कोर्टाचे आदेश असतील त्याचं पालन आम्ही करू आणि आम्ही असाही प्रयत्न करू की आता काही लोकांच्या भावना याच्यात जुळलेल्या आहेत. तर मुंबईमधला जो निर्मनुष्य एरिया आहे, संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा अशा भागामध्ये कुठे जर अशा प्रकारे फिडिंगची व्यवस्था ही फॉरेस्टच्या नियमामध्ये बसून करता येत असेल तर त्याचा देखील विचार हा आपल्याला करता येईल. दरम्यान काल जैन मुनीनं गरज पडल्यास धर्मासाठी शस्त्र उचलू असा इशारा दिला होता. त्यावर मंगलप्रभात लोढांनी प्रतिक्रिया दिली आहे. 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार. आम्ही शांती बसणार नाही, आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून आम्ही संविधानाला मानत आहे ना. आता मी त्याच्याशी सहमत नाही आहे. ईश्वर पेडणेकरांचं असं म्हणणं आहे या संदर्भामध्ये, हा तुम्हाला अर्बन नक्षलवाद म्हणून वाटत नाही का? जैन मुनी शस्त्र हातामध्ये घेतात, तर असं आम्ही काय केलं? मी 1 मिनिटामध्ये सांगितलं, मी त्याच्याशी सहमत नाही आहे. तर कबूतरखान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती 13 ऑगस्टला आंदोलन करणार आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समिती उत्तर देण्यासाठी आंदोलन करणार आहे. दादरमधील कबूतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन होईल. हा कबूतरखाना जो त्या ठिकाणी बंद केलेला आहे त्याच्या समर्थनार्थ आम्ही दादर या ठिकाणी 13 तारखेला उपस्थित राहणार आहोत. आणि कोणी जरी शस्त्राची भाषा आणि मोर्चाची भाषा करत असेल तर मराठी एकीकरण समिती देखील शांत बसणार नाही. बहुसंख्य मराठी माणसाला एकजूट करून आम्ही देखील प्रत्युत्तर म्हणून मोर्चे काढू. लातूरमध्ये आज गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते झालं. यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भावूक झाल्या. मुंडेंच्या वारसामध्ये कारस्थान आणि संघर्ष मिळाल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं. तर संघर्ष हा आमच्या कुटुंबाच्या 5वीलाच पुजलेला आहे असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं. स्वीकारण्यासाठी खूप 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 दिवस लागले.
त्यांची डॉक्युमेंटरी बनवली तेव्हा कळत नव्हतं की काय ओळी मुंडे साहेबांसाठी बोलाव्या. एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए. त्यांनी सांगितलं कुणी तुकड्या फेकलेले कधी घ्यायचे नाही, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही. जनतेच्या हितासाठी, जनतेला कुठेही नख लागू नये याच्यासाठी तहही करावं लागतात आणि युद्धही करावं लागतं, यश हे मिळवावं लागतं. हे माझ्या बाबांनी मला सांगितलं. मला दुर्दैवाने बऱ्याच वेळा अपयशाचा सामना करावा लागला, कारण वारशामध्ये संघर्षही आलाय, कारस्थाने आलेत, कट कारस्थाने आलेत, पण कधी मुंडे साहेबांनी सांगितलं कोणाही विषयी एवढं सुद्धा मनामध्ये विष बाळगायचं नाही. स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात, संघर्ष तसा त्यांना 5वीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला 5वीला पुजलेला आहेच. पहिली संघर्ष यात्रा असेल, सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठीच तो संघर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केला. म्हणून आज आपण सर्वजण स्वर्गीय मुंडे साहेबांना संघर्ष योद्धा म्हणतो. पाकचा लष्कर प्रमुख असीम मुनीरनं थेट अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. आम्ही बुडत राहिलो तर अर्ध जग सोबत घेऊन जाऊ, पाककडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही, असं विधान मुनीरनं अमेरिकेच्या टाम्पामधील कार्यक्रमामध्ये केलेलं आहे. काही महिन्यांपूर्वीच अद्दल घडूनही पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर पुन्हा एकदा भारताला अणुयुद्धाची धमकी देऊ लागलाय. धक्कादायक म्हणजे ही धमकी मुनीरनं पाकिस्तानातून नाही तर भारताचा मित्र देश असलेल्या अमेरिकेच्या भूमीवरून दिली आहे. अमेरिकेतल्या कार्यक्रमात मुनीरनं म्हटलंय की आम्ही न्यूक्लिअर पॉवर देश आहोत. जर आम्ही बुडत असू तर अर्ध्या जगाला घेऊन बुडू. सिंधू नदीवर भारत धरण बांधेपर्यंत आम्ही वाट पाहत आहोत. जेव्हा धरण बांधून पूर्ण होईल तेव्हा आम्ही ते 10 मिसाईल्सनी नष्ट करू, अशी पोकळ धमकीही मुनीरनं दिली आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देताना अमेरिकेला सुद्धा आरसा दाखवलाय. अणुहल्ल्यांची धमकी देणं ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. अशा बेजबाबदार वक्तव्यांमुळेच आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानबद्दलचा निष्कर्ष काढू शकतो. पाकिस्तान फक्त प्रादेशिक सुरक्षेसाठी नव्हे तर जागतिक सुरक्षेलाही धोका बनलाय. एका मित्र राष्ट्राच्या भूमीवरून अशी विधानं होणं खेदजनक आहे. अशा अणुहल्ल्यांच्या धमक्या भारत सहन करणार नाही. आम्ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्व पावलं उचलू. पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर 2 महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेला. निमित्त एका अमेरिकन कमांडरच्या निरोप समारंभाचं होतं. त्यामुळे एकीकडे दहशतवादाविरोधात वल्गना करणाऱ्या अमेरिकेच्या भूमिकेवरही पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक सैन्य तळांची वाताहत होऊन देखील मुनीरच्या पोकळ धमक्यांचं सत्र काही थांबलेलं नाही. I told you, and this has never been done, and even Pakistan was not expecting that the heartland will be hit, and that's what came as a shocker to them. But were we prepared for it? Yes, we were prepared for it to absorb the blowback which will come up. So finally we chose 5 targets in Jammu and Kashmir and 4 targets in Punjab, and out of which 2 were with the Air Force, because the kind of ammunition which was required was much more, and it's such a long range if you have to send it.